नमस्कार, आपण पाहत आहेत जळगाव अपडेट न्यूज। जळगाव शहरातील आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। काही भागात गारपिटीचाही अनुभव नागरिकांनी घेतला। या वादळी पावसामुळे शहरातील विविध भागात झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या असून प्रभाग क्रमांक 13 मधील मोहननगर येथील वृंदावन गार्डन परिसरात एक झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे। या घटनेत झाड रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीवर कोसळल्यामुळे दुचाकीचे मोठे नुकसान झाले। त्याचबरोबर झाडाच्या पडल्याने एका घराच्या कंपाऊंडचीही भिंत कोसळली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटना घडताच भाजपचे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी महावितरणचे अधिकारी व स्थानिक कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून विजेच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या। रहिवाशांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला। नगरसेवक मराठे यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेत तातडीने महापालिकेच्या आपत्कालीन पथकाशी संपर्क साधून झाड हटवण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले। त्यांच्या तत्परतेमुळे रस्त्यावर वाहतुकीत सुरळीत करण्यात मदत झाली असून नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे। म्हणजे तो तार पाहून घ्या, पुढच्या गल्लीमध्ये तार पाहिला का तुम्ही? टाकला ना।